नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रकाश माळी. त्यांनी नुकतेच या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. मात्र रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स किंवा आपण इंडिव्हिज्युअल बंगलो ज्याला म्हणतो, त्या कन्सेप्टमध्ये त्यांचं फार महत्त्वाचं काम आहे. या त्यांच्या सगळ्या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी बोलणार आहोत. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे कसं वळालात? का त्याच्या मागे कोणाची प्रेरणा होती? हा सगळा प्रवास ऐकायचा आहे तुमच्याकडून. शाळेला मी विद्यानिकेतनमध्येच होतो, तासगावमध्येच. त्याच्यानंतर 11वी-12वी पण विद्यानिकेतनमध्येच केली होती सायन्समध्ये. हं. त्याच्यानंतर मग डिप्लोमासाठी माझ्या आत्तीचा मुलगा होता. त्यानं थोडंसं मला सांगितलं, की डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहे स्कोप. त्या पद्धतीनं पुढे गेला तर पुढं करिअर होऊ शकते. तो पण ENTCमधूनच मी केलेलं होतं त्यानं डिप्लोमा. त्याच्या ह्यानं मी पण डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं होतं. डिप्लोमा 2016ला पास आउट झालो. त्याच्यानंतर डिग्रीसाठी संजय बोकरे मिरजला ॲडमिशन घेऊन तिथून 2019ला पास आउट झालो फर्स्ट क्लास. ओके, ओके. हा जसा एक प्रवास आहे, तसा पुढचा एक प्रवास असतो तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या ह्याच्यात पहिला केलेला प्रोजेक्ट. हां. मग त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली? का थेट स्वतः कामाला सुरुवात केली? आणि मग स्वतः वैयक्तिकरित्या केलेला, पूर्ण जबाबदारी घेऊन गेलेला प्रोजेक्ट कुठला होता? त्याचा अनुभव सांगा ना? मी पहिला तासगावमध्येच SP कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 4 वर्ष काम केलं ॲज अ साईट इंजिनियर म्हणून. ओके, त्याच्यानंतर मी एक माझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट होता तो तासगावमध्येच होता. 1200 स्क्वेअर फीटची सुरुवात म्हणजे तिथूनच सुरुवात झाली माझी पहिल्या कामाची. ओके. तो मी व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यानंतर त्याच्यातूनच मला कॉन्फिडन्स वगैरे आल्यानंतर मग मी पुढं चालू आहेत आता 3000 6000 स्क्वेअर फीटपर्यंतचे चालू आहेत. अशी कामं चालू बंगलो आहेत किंवा कमर्शियल पण 1-2 आहेत चालू. आहेत. ओके, ओके. पुढचा आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय, तर इथं मध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशा क्षेत्रात काम करताना त्यांच्याकडे जर एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली, तर धोका सुद्धा संभवू हो, शकतो. बरोबर. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? एकंदर अकुशल कामगार जर साईटवर असतील तर आणि कसं बघता या परिस्थितीकडे? त्याच्यासाठी मग साईटवरती पण एक टेक्निकल पर्सन आहेच अपॉइंट केलेला. हं, हं. त्याला पण त्या बऱ्याच गोष्टींचं सांगून ठेवलेले आहेत, की या पद्धतीनं झाल्या पाहिजेत. काय करायचं, काय नाही. लोकं कशी कामचुकारपणा करतात हं, किंवा काँक्रीट करताना पाण्याचा वापर जास्त असेल, हं. वॉटर सिमेंट रेशो बघितला जात नाहीये. ह्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या ऑन साईटवरती हँडल करणं डिफिकल्ट आहे. त्या गोष्टींना पण आमच्या माणसांना मार्गदर्शन करून त्या अशा प्रकारे हाताळतो. बरोबर. दुसरं जसं तुम्ही आता रेसिडेन्शियलमध्ये काम करता, तर त्या कस्टमरचं बजेट बऱ्याचदा लिमिटेड हो, असतं लिमिटेड आणि असतं. तो कस्टमर म्हणत असतो, की माझं बजेट एवढंच आहे, एवढंच आता घर बसवून द्या माझं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? तर त्याच्यामध्ये त्यांना आम्ही पहिला कन्व्हिन्स करताना काय करतो, की बाबांनो पहिला तुम्ही स्ट्रेंथवरती फोकस करा. की ज्या गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला परत चेंज करता येण्यासारख्या आहेत. जसं की कलर असेल, पी असेल किंवा तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या इंटेरियरच्या असतील, त्या गोष्टी तुम्ही नंतर करू शकता. त्या गोष्टी तुम्ही नंतर करा, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करा. पण ज्यावेळेला स्ट्रक्चरल आहे, जे स्ट्रक्चर आहे त्याची स्टॅबिलिटी किंवा त्याची ते जी स्ट्रेंथ आहे, मजबूतपणा आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करून त्या गोष्टींना पहिला प्रायोरिटी द्या. बरं. पुढचा प्रश्न जरा यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणजे तुम्हाला जर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? तर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सर्वांगीण विकास करायचा असेल तर पहिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले पाहिजे. रोड असतील किंवा मोठ्या-मोठ्या MIDCs असतील, की त्याच्यामध्ये लोकांना पण इथल्या लोकांना पण धंदा मिळेल, काम करण्यासाठी संधी मिळत्या. या अशा गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झाली तर सर्वांगीण विकास होऊ शकतो. होऊ शकतो. बरोबर. पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ही इंडस्ट्री आणण्यासाठी इथं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी अजून? आता बऱ्यापैकी सरकार त्या गोष्टींवरती फोकस आहेच त्यांचा. आता जे काही ग्रीन हायवे जात आहेत किंवा आपल्या इथून जो विटा गुहागर आहेत किंवा विटा संगमेश्वर आहेत, असे बरेच हायवे वगैरे त्यांचे आहेत प्रोजेक्टमध्ये. इथं तासगाव तालुक्यामध्ये त्यांचं ह्याच्यासाठीचं बेदाणा पोर्टसाठीचं पण चालू आहे. हं, हं. त्यांचं पण आहे, असं काही नाही की चालेल. थांबलंय. पण त्याला गती फक्त देण्याची हां, गरज आहे गती देण्याची थोडीशी. गरज आहे आणि इथल्या लोकांनी पण त्यासाठी पाठपुरावे केले पाहिजेत. बरोबर, बरोबर. दुसरं आतापर्यंत एक ऑलमोस्ट 50 पेक्षा जवळपास प्रोजेक्ट आपण केलेत. तर त्यामधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो एखादा असा समाधान, आनंद देतो
किंवा वेगळे पण असतं त्याच्यात, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? हो, तासगावमध्येच केलेला होता. हं, पहिला ज्यावेळेला ते कस्टमर मग आमच्याकडे आले होते, हं, त्यावेळेला हं, त्यांची जागा फक्त 13 फूट बाय 60 फूट होती. हं, हं. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या पाहिजे होत्या आणि हं. त्यांचा पहिला मेन विजन होतं, की त्यांना वॉटरफॉल पाहिजे होता ओके. त्या ह्याच्यामध्ये. मग त्यांना सांगताना सांगितलं, की समोरच्या बाजूला एक 8-9 फूट जागा पेंडिंग ठेवूया आणि हं, परत पाठीमागचं सगळं कन्स्ट्रक्शन करू आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मी प्रोव्हाईड करतो. त्यानंतर ओके. त्यांना ज्यावेळेला ते वॉटरफॉल आम्ही त्यांच्या बजेटपेक्षा पण कमी रेटमध्ये करून दिला. ओके. त्यानंतर ज्यावेळेला त्यांनी विचारलं पुढच्या हं. पार्टीला, की त्याचं किती कॉस्ट होईल, काय होईल? त्या पुढच्या पार्टीनं जे वॉटरफॉल इन्स्टॉल करून देतात, त्यांनी सांगितलं, की 60,000 ते 70,000 खर्च होईल. अच्छा. तोच आम्ही आमच्या लेव्हलला सगळ्या गोष्टी हे करून प्लंबिंगचं असेल किंवा त्याचे हं. मटेरियल असतील ते पुण्यावरून मागवले मी. बरं. त्यानंतर आम्ही स्वतः इन्स्टॉल केल्या. त्याचं टेस्टिंग झालं. त्यावेळेला त्या माणसाचं समाधान होतं, की ते आता शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. नाहीये. बरोबर. अगदी बरोबर आहे. ते आहे, की पण म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. क्या बात है! पण तो ह्याच्यातला सिव्हिल मधला होता, फायबर मधला का कसा होता तो वॉटरफॉल जो केलेला तो? म्हणजे कसं स्ट्रक्चर कसं होतं त्याचं वॉटरफॉलचं त्या? वॉटरफॉलचा स्ट्रक्चर म्हणजे वॉलवरतीच होता, भिंतीवरतीच अच्छा, होता. ते भिंतीवरतीच होता. कॅस्केड ब्लेड मिळतात. अच्छा, त्याच्यावरचा त्यामध्ये होता. केलेला. हो, हो, हो. पण मग चांगलं झालं. त्यामुळे हो, त्या त्यामुळे कस्टमरला दोन्हीकडनं आनंद झाला. दोन्हीकडून एकतर पैसे पण वाचले आणि चांगला प्रोजेक्ट चांगला पण प्रोजेक्ट. झाला त्याच्यामध्ये. फार महत्वाची घटना आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये बघायला गेलं तर पहिल्यांदा आम्ही वर्क जे बेंड करण्याची ही आहे, की बेंड प्रॉपर झाला पाहिजे. त्याच्यामध्ये स्टीलचं कटिंग नाही झालं पाहिजे बेंड हं, करताना. ह्याही गोष्टी असतील किंवा बाकीचं करोजन असतील, की जे एखादं स्टील आहे, की 2 दिवस जरी साइडवरती टाकलं, हं, तर हं. ते लगेच करोजन पकडतं. बरोबर. त्या ज्या गोष्टी आहेत त्या बघूनच चॉईस करतो. ओके. आणि आयकॉन स्टील कधी वापरलंय हो, प्रोजेक्टवर कुठल्या? वापरली की. बरं, मग तुमचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टीलचा? चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा. त्यामुळे ते चांगलं आहे. चांगलं आहे. आणि जो अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तरुण इंजिनिअर्स येतात, फ्रेशर्स येतात, तर त्यांना एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात? पहिला तर त्यांनी आपल्या गोष्टी फायनल ठेवल्या पाहिजेत, की आपल्याला रेट पाडून काम नाही करायचं आहे. वाह! चांगल्या रेटमध्ये काम करून चांगलेच गोष्टी घेऊन पुढे जायचं आहे. हं, नाहीतर काम मिळवण्यासाठी लोकं रेट पाडून काम करतात आणि परत ती गोष्ट शेवटपर्यंत जात नाही. परत हं. मालकाच्या आणि त्यांच्यात वाद निर्माण होतात. त्यात काही काम करण्यात मजा नाहीये. बरोबर, चांगला बरोबर. रेट देऊन चांगल्या पद्धतीने काम करा. क्या बात है! तर हे होते इंजिनिअर प्रकाश माळी आणि त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, की रेट पाडू नका. जेव्हा तुम्ही रेट कमी करत असता, तेव्हा त्या प्रोजेक्टची क्वालिटीची आणि स्वतःची अशी तिन्ही व्हॅल्यू तुम्ही दोन्ही. कमी करत असता एका अर्थानं. तर ती मेंटेन करून काम करा. कारण ते जी वास्तू आपण निर्माण करणार आहे, ती दीर्घायू टिकावी, असाच इंजिनिअर म्हणून आपला कायम कल असला पाहिजे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.